सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमाविना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. करार निश्चय, दिली प्रभूने अभय. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन यशायाचा 33 अध्याय 17 ते 22 वचन. यशायाचा 33 अध्याय 17 ते 22 वचन. तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहतील, ते दूर दूर विस्तृत झालेली भूमी पाहतील. त्या भय प्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करीशील. कोठे गेला तो गणना करणारा, कोठे गेला तो तोडणारा. कोठे आहे तो बुरुजाची गणना करणारा. 8 दान लोक, अस्पष्ट शब्द बोलणारे, बाबरोटाचे लोक, ज्याची बोली तुला समजत नाही, अशा तोत्र्या जिभेचे लोक यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत. आमचे मेळे भरविण्याची सियोन नगरी पहा. यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल, जो कधी हलवीत नाही, ज्याच्या मेघा कधी उपटीत नाही, ज्याची एकही दोरी तोडीत नाही, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. आणखी तेथे आम्हासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल. ते रुंद नदी नाल्यांचे ठिकाण होईल. त्यात वल्यांच्या तारवाचा मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियता आहे. परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हास तारील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन यशायाचा ग्रंथ त्याचा 33 अध्याय 17 वचनापासून तर 24 वचनापर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी एक गोष्ट अद्भुतरित्या लिहिलेली आहे. हा संदेश म्हणजे भविष्य संदेश असावा. देवाच्या पृथ्वीवरील भावी राज्य संबंधाचा हा संदेश आहे. आणि इथे तेच सांगितलेलं आहे की तुमचे आणि माझे नेत्र ते पाहतील. आणि 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझे नेत्र राजाला वैभव प्रसन्न असा पाहतील, ते दूर विस्तृत झालेली भूमी पाहतील. प्रियांनो, खरंच आहे, देव जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला आम्ही पाहणार आणि तो राजा आमच्या
करणार आहे. तो राजा त्या प्रजेचं दुःख हरणार आहे. आणि ह्या ठिकाणी असं अद्भुतरित्या सांगितलेलं आहे 22व्या वचनामध्ये, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हाला तारील. हो प्रियांनो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तो तुम्हाला आणि मला तारणारा प्रभू आहे. आणि आज जे लोक दुःखामध्ये आहे, जे लोक समस्यामध्ये आहे, जे लोक खूप साऱ्या अशा गोष्टीमध्ये अखडलेले आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की तो दिवस प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणणार आहे की जो तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये तो तारणाचा दिवस राहील. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो प्रसंगातून मुक्त होणारा दिवस राहील. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्या भयानक परिस्थितीतून उभरण्याचा दिवस राहील. कारण की परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा राजा आहे तो आपल्या लोकांना कधीही त्या दुःखामध्ये तो ठेवणार नाही, त्या दुःखामध्ये ठेवणार नाही. नंतर 24 वचनामध्ये आम्हाला दिसून येते, मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही आणि तेथे राहणारे पातकीयांची क्षमा पावतात. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा राजा आहे तो आमचे सर्व दुःख दूर करणार आहे. आमच्या डोळ्यातून आलेले जे काही अश्रू आहे ते सर्व पुसून टाकणार आहे. आणि तिथे कोणत्याही प्रकारचा रोग नाही. कोणताही मनुष्य त्या ठिकाणी म्हणणार नाही की मी रोगी आहे, कोणताही रहिवासी म्हणणार नाही की मी रोगी आहे. आणि जितके बी आमच्या पातक आहे त्या पातकाची ती क्षमा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा राजा आहे तो करेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वरा, आज प्रभू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. तू आमचा राजा आहे हे आम्हाला कळलेलं आहे आणि राजा कोणत्याही प्रकारचा आपल्या प्रजेचे अश्रू तो पुसून टाकतो. आज परमेश्वरा माझे भाऊ माझ्या बहिणी आज जिथे कुठे कोणत्याही समस्यामध्ये अडकलेले आज बरेचसे लोक आहे जे अश्रू ढाळत आहे. आज त्यांचे अश्रू पुसल्या जाऊ दे, आज त्यांचा रोगावर निवारण होऊ दे, त्यांचे रोग बरे केले जाऊ दे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाच्या जीवनासाठी जे तारण तू योजलेलं आहे प्रभू, आज ते तारण प्रत्येकाला मिळावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी करी उल्लास नेहमी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.